तर दिवाळी फराळ विशेष आज आपण बनवणार अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळ्याची रेसिपी। तर इथं तुम्ही बघू शकाल किती सारे आपल्या ह्या शंकरपाळ्यांना लेयर्स पडलेले आहेत आणि अतिशय योग्य प्रमाण आपण इथं हे शंकरपाळे बनवणार आहेत। तर जास्त आपल्याला काही मेहनत घ्यावी लागत नाही, तर अगदी झटपट आणि अशा योग्य पद्धतीने आज आपण हे शंकरपाळे बनवणार आहे। तर बऱ्याचदा काय होतं, शंकरपाळे बनवताना ते तेलात विरघळले जातात किंवा पाहिजे तेवढे खुसखुशीत होत नाही किंवा जास्त तेल पितात। तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर त्याकरिता माझी पूर्ण रेसिपी पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर शंकरपाळे बनवण्याकरिता इथं मी ह्या एका वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर 2 वाट्या मी इथं घेतलेले आहे मैदा आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे। तर कुठलाही गोळाचा पदार्थ तुम्ही बनवत असाल ना, त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि त्या व्यवस्थित मी सर्व मैद्यामध्ये ना मिक्स करून घेणार आहे। तर आता मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे छोटंसं आपल्याला आणि त्याच्यामध्ये इथं अर्धी वाटी तूप टाकून घेतलेलं आहे। तर मी इथं ज्या वाटीने मैदा मोजला आहे ना, त्याच वाटीने आपल्याला सर्व प्रमाण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। तर त्याच वाटीने इथं मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथं साखर टाकून घ्यायची। तर अर्धी वाटी मी इथं साखर टाकून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं मी तूप थंडच घेतलेलं आहे आणि साखर देखील आपण अख्खीच वापरली, त्याच्यामुळे ही साखर देखील विरघळायला पाहिजे आणि तूप देखील गरम व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे मी इथं गॅसवर छान असं मस्त साखर विरघळीस तोपर्यंत आपल्याला इथं एक उकळी येऊ द्यायची, म्हणजे साखर देखील छान अशी विरघळली जाते। आता एखाद मिनिटभर छान असं मस्त उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, जास्तसुद्धा आपल्याला चालू ठेवायचा नाही, नाहीतर मग पाक तयार व्हायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीने साखर देखील छान अशी विरघळून झालेली आहे। आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथं आपलं व्यवस्थित असं थंड झालेलं आहे, 4-5 मिनटं लागतील आणि आता आपल्याला ह्या मैद्यामध्ये ना टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला लागेल तसं इथं ह्या पाण्याचा वापर करायचा आहे। तर याच्यातलं मी अर्धं हे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मैद्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि इथं फक्त लक्षात घ्यायचं आहे की जास्त जोर लावायचा नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ मळायचं आहे। जास्त जोर देऊन आपल्याला इथं पीठ मळायचं नाही, तर त्याच्याने काय होईल की आपले जे शंकरपाळ्यांना जेव्हा आपण तळतो ना, तर ते लेयर सुटताना तर ते सुटत नाही। त्याच्यामुळं अगदी हलक्या हाताने शक्य होईल तेवढं मस्त हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर इथं मला आहे ना, जे आपण जे पाणी उरवून ठेवलं होतं ना, ते देखील सर्व पाणी आपल्याला लागलेलं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं इथं ह्या शंकरपाळ्यांचं प्रमाण आहे। याच्यापेक्षा जास्तही नाही आणि कमीसुद्धा नाही, अगदी बरोबर आपल्याला इथं हे सर्व साहित्य लागलेलं आहे। तर इथं आपण छान असं हे पीठ हलक्या हाताने मळून घेणार आणि हे पीठ मळायला 1 ते 2 मिनटं जास्त लागतील, पण अगदी मस्त आपले हे शंकरपाळे ना खूप छान लेयर्सवाले होतात आणि खुसखुशीत देखील होतात। तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे पीठ मस्त मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या पिठाला आहे ना झाकून आपल्याला व्यवस्थित 10 ते 15 मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। तर असं हे पीठ झाकून ठेवल्याने मस्त आपलं हे पीठ मुरलं जातं आणि पहिलेपेक्षा हे पीठ आहे ना थोडंसं घट्टसर होतं। म्हणून आपण जेव्हा पीठ मळतो ना हे, तेव्हा आहे ना जास्त घट्टसुद्धा हे पीठ ठेवायचं नाही आहे, थोडंसं आहे ना सैलसरच ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे पाहू शकतात, म्हणजे जास्तसुद्धा सैल करायचं नाही। इथं पाहू शकतात अशा पद्धतीचं हे पीठ असायला पाहिजे। तर इथून मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला हाताने व्यवस्थित असा हलक्या हाताने ह्या पद्धतीने गोल असा करून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेणार। तर थोडी जाडसरच इथं आपण पोळी लाटणार आहे। तर थोडं साईडने इथं चिरा पडतात, पण काही हरकत नाही, ते आपण नंतर काढू शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला छान अशी मस्त याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि इथं आपण तूप वगैरे काही लावलेलं नाही आहे, कारण आपण तूप जेव्हा पीठ मळलं तेव्हा भरपूर असं तुपाचा वापर केलेला आहे। त्याच्यामुळं आपल्याला इथं तेल किंवा तूप अजिबात लागत नाही, कारण आपली ही पोळी ना खाली अजिबात पोळपाटाला चिटकत नाही। तर पाहू शकतात अशा पद्धतीने छान असं आपली ही जाडसर पोळी लाटून झालेली आहे। तर इथं पाहू शकतात ह्या प्रकारे आपली इथं ही पोळी लाटून झालेली आहे।
तर इथं पाहू शकतात इतकी जाड अशी मी पोळी ठेवलेली आहे. तर याच्यापेक्षा जास्त बारीक आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची नाही, तर त्याच्याने हे शंकरपाळ्यांना लेयर्स पडत नाही. तर अशा पद्धतीने मी इथं साईडने थोडेसे ज्या चिरा गेलेल्या आहेत ना त्या कट करून घेणार आहे. तर असे चिरून घेतल्याने छान असं आपल्या इथं चौकोन तयार होतं, म्हणजे आपले शंकरपाळे सगळेच एकसारख्या आकाराचे तयार होतात. तर अशा पद्धतीने मी तर चारही भागाने चिरा पडलेला भाग आहे ना तो काढून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं शंकरपाळे कट करून घ्यायचे. तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीचे मी एकसारखे उभे कट करून घेणार आहे. तर इथं तुम्हाला कोणत्या शेपमध्ये शंकरपाळे हवेत त्याप्रमाणे तुम्ही इथं कट करून घेऊ शकतात. जर तुम्हाला इथं डायमंड शेपमध्ये हे शंकरपाळे आवडत असेल तर ते तसे देखील तुम्ही इथं कट करून घेऊ शकतात. पण मी अशा प्रकारे हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीचं हे बघा जाडसर आपला शंकरपाळा इथं झालेला आहे. तर आता ह्याच प्रकारे आपण ना सर्व शंकरपाळे लाटून घेणार आहे आणि लगेच आपण इथं मस्त हे शंकरपाळे तळून घेणार. तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने इथं मी हे दुसरे शंकरपाळेसुद्धा देखील इथं लाटून घेतलेले आहेत आणि आता आपण हे ना लगेचच इथं तळून घेणार. म्हणजे तुम्ही आधी लाटून घेतले सर्व शंकरपाळे आणि नंतर तळून घेतले तरीसुद्धा चालतं, किंवा एका साईडला तुम्ही शंकरपाळे तळा आणि दुसऱ्या साईडला तुम्ही लाटून घेतले ना तरीसुद्धा चालतं, कारण शंकरपाळे तळायला खूप वेळ लागतो. मंद गॅसवर आपल्याला हे तळावे लागतात, त्याच्यामुळे ना आपल्याला भरपूर असा वेळ राहतो आणि आपण एका साईडला शंकरपाळे लाटू पण शकतो आणि तळूसुद्धा शकतो. त्याच्यामुळं तसं देखील करू शकतात. तर इथं मी तेल आधी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे शंकरपाळे टाकून घ्यायचे आहेत. पण जेव्हा आपण हे शंकरपाळे तेलामध्ये टाकू ना तेल आपलं व्यवस्थित गरम असायला पाहिजे, कारण थंड तेलामध्ये आपण जर शंकरपाळे टाकले तर ती विरघळायची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला तेल हे व्यवस्थित गरम असायलाच पाहिजे. आणि शंकरपाळे टाकून झाल्यावर गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे शंकरपाळे अशा पद्धतीने छान असे मस्त तळून घ्यायचे. तर इथं पाहू शकतात मस्त असे आपले हे शंकरपाळे तळून झालेले आहेत. आता याच्यापेक्षा आपल्याला लाल करायचे नाही, आता लगेचच काढून घेणार, कारण याच्यापेक्षा जर लाल केले ना तर ते थोडे लालसर होतात आणि कडवटसुद्धा लागतील. आणि हे शंकरपाळे तेलामधून काढून घेतल्यानंतर तरी देखील त्याची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते, त्याच्यामुळं थोडंसं आपला हा रंग न बदलता येईल ना आधीच आपल्याला काढून घ्यायचे, जेणेकरून आपले हे शंकरपाळे जास्त लालसर होणार नाही. तर अशा प्रकारे मी हे शंकरपाळे ना व्यवस्थित असे तळून घेणार आहे. तर इथं पाहू शकतात आपले मस्त असे हे आपले दुसरे शंकरपाळे देखील छान असे मस्त तळून झालेले आहेत. तर फक्त आपल्याला इथं शंकरपाळे बनवत असताना प्रमाण हे लक्षात घ्यायचं. जर तुमचं योग्य प्रमाण असेल तर तुमचे शंकरपाळे अजिबातसुद्धा चुकणार नाही. तर अशा प्रकारे पाहू शकतात भरभरून असे आपल्या ह्या शंकरपाळ्यांना लेयर्स पडलेले आहेत आणि अतिशय हे शंकरपाळे खुसखुशीतच होतात. तर इथं आपण हे शंकरपाळे बनवत असताना कुठंही सोड्याचा वापर केलेला नाही, तरी देखील आपले हे शंकरपाळ्यांना भरभरून असे लेयर्स पडलेले आहेत आणि खूपच खुसखुशीत हे शंकरपाळे बनून असे मस्त तयार झालेले आहेत. तर तुम्ही देखील बनवा ह्या दिवाळीमध्ये मस्त असे हा खुसखुशीत शंकरपाळ्याची रेसिपी. फक्त इथं सांगितल्याप्रमाणे योग्य प्रमाण असं वापरा, त्याच्यामुळे तुमचे शंकरपाळे कधीच चुकणार नाही. तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत.